नमस्कार, मी पंकज माडिक, SSM न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. साताऱ्यात आता निवडणुकीसाठी जोरदार रंगत सुरू आहे. आपल्यासोबत सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्र सिंहराजे भोसले उमेदवारांच्या प्रचारासाठी आलेले आहेत. तर आपण त्यांच्यासोबत संवाद साधणार आहोत. काय सांगाल प्रभाग आपला 18 मध्ये पदयात्रा शेखर मोरे पाटील आणि फडणवीसांच्या प्रचाराच्या निमित्तानं लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आहे. म्हणजे सगळीकडे भाजपच्या उमेदवारांना सातारकर मतदारबंधू भगिनींचा फार चांगला आणि उत्स्फूर्त प्रतिसाद आहे. आम्हाला खात्री आहे आम्ही सर्व ठिकाणी भाजपचे आमचे अधिकृत उमेदवार विजय होतील. नगराध्यक्ष पदाचे आमचे उमेदवार अमोल मोहिते पण हे मोठ्या मताधिक्यानं सातारकर त्यांना विजय करतील. आता काही अपक्ष उमेदवार सुद्धा तुमचे किंवा उदयनराजेंचे फोटो वापरतायत, तर त्यांच्यावरती कारवाई होणार? त्याच्यावर आता आम्ही निवडणूक आयोगालाही दिलंय. आम्ही भारतीय जनता पार्टीच्या वतीनं जिल्ह्यातच सगळीकडे हा प्रकार जिथं घडतोय सगळीकडेच आम्ही निवेदन दिलेलं आहे. मान्य अतुल बाबा भोसले आमचे जिल्हाध्यक्ष आहेत, त्यांनी काढलेल्या पत्रकावर आम्ही सर्व जिल्ह्यातल्या सर्व आमदारांनी खासदार साहेब आम्ही सगळ्यांनी सह्या करून ते जाहीर प्रकटन दिले. आता तुम्हाला पण माहिती आहे की आता समजा एखाद्यानं फोटो वापरला किंवा एखाद्या पॅम्पलेटवर फोटो टाकला तर आता आपण काय जाऊन ते फाडू शकत नाही किंवा तिथं काय प्रत्येक पॅम्पलेट उठून आपण त्याच्यावरनं फोटो काढू शकत नाही. आता हे निवडणूक आयोगाचं आणि निवडणूक अधिकाऱ्यांचं खरं म्हणजे काम आहे की त्यांनी बंधन घातलं पाहिजे, असे आम्ही त्यांना निवेदन दिलं. त्यामुळे मतदारांमध्ये संभ्रम निर्माण 100% संभ्रम निर्माण होणं साहजिक आहे. तुम्ही म्हणताय ते, पण शेवटी तुम्ही एक लक्षात घ्या की आज आम्ही जाहीर प्रचार इथं करतोय, हे पक्षाच्या अधिकृत उमेदवारांचा करतोय. यात कुठेही प्रचारामध्ये आम्ही मागं पडलोय किंवा कमी पडलोय असं नाही. पूर्ण ताकदीनं भारतीय जनता पार्टीचे सर्व उमेदवार कसे निवडून येतील, जरी काही ठिकाणी म्हणजे समजा आपण असं धरून चालू की उमेदवार कोण आहे काय ह्याची काय हे असेल एकामेकात थोडे वाद असू शकतात, पण तसं जरी असलं तरी आम्ही पक्षाशी कुठेही प्रतारणा किंवा पक्षाला कुठेही अडचणी आम्ही कुणी आणणार नाही. मी असेल, उदयनराजे असतील आणि आमचे सर्व दोघांबरोबर पण काम करणारे सर्व पदाधिकारी असेल, आम्ही पक्ष धरूनच काम करणार, भाजपचं कमळ चिन्ह धरूनच काम करणार. दोन्ही राजे आता एकत्रित लढताय, तर येणाऱ्या काळात सातारच्या विकासाला गती मिळेल का? नाही, गती मिळालेलीच आहे. आज तुम्ही बघा, आज रस्ते आपल्या इथले कॉन्क्रीटचे आपले व्हायला सुरुवात झाली आहे. आज पाण्याची परिस्थिती सातारची एक 10-15 वर्षापूर्वीची अवस्था आणि आजची अवस्था ह्यात बराच फरक पडलाय. आपल्या शाहूनगर परिसरात पण दिवाळीच्या दरम्यान बरीचशी अडचण झाली. आज आपण नियोजन करून तिथली टाकी सुरू केली. आज मला वाटतंय वरच्या 10 ते 12 कॉलन्यांना तिथं पाणी अतिशय कमी प्रमाणात आणि कमी दाबाने येत होतं, तिथं आता पाणी पुरवठा या नवीन योजनेच्या माध्यमातून सुरळीत झालेला आहे. लोकांच्या अपेक्षेप्रमाणे पाणी पुरवठा होतोय. अजून पण छोटी छोटी कामं झाली की ती आपली जी उपनगरातली स्कीम आहे 32 कोटीची ती पूर्ण होईल. बाकी मग आपण शहरातली अनेक कामं प्रस्तावित आहेत. स्टेडियमचं मी वारंवार बोलतो, इकडनं रिंग रोड आता ह्या भागातनं आपण काढतोय, विलासपूर शाहूनगर असा त्याचं आपण नियोजन केलंय. पर्यटनाच्या दृष्टीनं अजिंक्य ताऱ्याचं आपण 130 कोटीचं हे मंजूर करून आणले की त्या ठिकाणी पर्यटनासाठी चालना मिळावी. आपले माहुलीचे जे घाट आहेत ते त्याची पुनर्बांधणी करण्यासाठी अजितदादांच्या माध्यमातून आणि आपल्या सरकारच्या माध्यमातून आपण मोठ्या प्रमाणावर निधी आणलाय. तिथं ताराबाईंची समाधी आहे, सईबाईंची समाधी आहे, थोरल्या शाहू महाराजांची समाधी आहे. या सगळ्या समाध्यांचा जीर्णोद्धार करणं आणि त्याचबरोबर तो संपूर्ण जो घाटाचा परिसर आहे हा सातारकरांना एक विरंगुळा केंद्र, जसं आता कोल्हापूरला गेल्यावर रंकाळ आहे, म्हणजे तलावाच्या काठी जाऊन लोक बसतात, तसं माऊलीला जे आपले घाट आहेत ते सुंदरपणे डेव्हलप करून त्या ठिकाणी लोकांना संध्याकाळी जाऊन बसता यावं, थोडं तिथं वेळ काढता यावी, अशा पद्धतीनं आपण अनेक नियोजन केलं. आता ही थोडक्यात मी सांगतोय, पण एवढंच आहे की आज सरकार आपलं आहे, राज्यात केंद्रात सरकार आपलं आहे आणि म्हणून आज आपल्याला सुद्धा त्याचा फायदा सातारला झाला पाहिजे, सातारकरांनी घेतला पाहिजे आणि त्यासाठी भाजपची नगरपालिका आपण निवडून आणली पाहिजे. आपल्यासोबत नगराध्यक्ष पदाचे उमेदवार अमोल मोहिते सर आहेत. तर दादा, लोकांचा प्रतिसाद कसा मिळतोय? खूपच छान मिळतोय. जिथं जाईल तिथं लोक स्वागतासाठी घेऊन बाहेर हार ते ओळखतायत.
खूप छान प्रतिसाद. तर हे होते मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी पदयात्रेच्या माध्यमातून लोकांना या ठिकाणी मोठ्या प्रमाणात प्रचार दौऱ्यात नागरिक सहभागी झालेले आहेत. लोकांचा प्रतिसाद देखील उत्स्फूर्त प्रमाणात मिळत आहे. त्याचबरोबर जे अपक्ष उमेदवार दोन्ही राजांचे फोटो वापरत आहेत त्यांच्यावर देखील कारवाई करण्याचा या ठिकाणी इशारा निवडणूक आयोगाच्या माध्यमातून त्यांनी दिलेला आहे.